ओम, काय करतेस ग? अगं काही नाही, झाल्या बघ महालक्ष्म्या आणि आता गणपतीही जातील. आणि आता आपल्या सगळ्या महिलांचा आवडीचा सण येणार, तो म्हणजे नवरात्री. मग काय, नवरात्रीची तयारी, 9 साड्या घालायच्या, देवीला जायचं आणि मस्त सगळ्यात आवडीचं म्हणजे दांडिया खेळायचा. आता तीच तयारी बघ. हो ग, हे सगळं करणार आहे. हे सगळं कर तू. माझा काही त्याला विरोध नाही, परंतु तुला हे माहीत आहे का ग, हे जे 9 दिवस आहे ना, थोडंसं आपण वेळ कशासाठी काढायचा आहे? सकाळी थोडंसं उठायचं आहे आणि ध्यान करायचं आहे. आणि तुला माहीत आहे का ग, ह्या सगळ्या ज्या देवींचे रूप आहेत ते आपल्या पूर्ण आपल्यामध्येच आहे. आपल्या शरीरामध्ये आपले जे 7 चक्र जे आहेत ना, त्या चक्रांमध्ये ते देवीचे रूप आहेत. पहिली जी आहे ना शैलपुत्री, ती आपल्या मूलाधार चक्रामध्ये आहे. आपल्या स्वाधिष्ठानामध्ये ती ब्रह्मचारिणी आहे. आपल्या मणिपूरमध्ये चंद्रघंटा आहे. पुन्हा आपलं अनाहत हृदय चक्र आहे, तिथे कुष्मांड आहे. पुन्हा आपलं विशुद्धी चक्र आहे ना, तिथे स्कंद माताचं स्थान आहे. आणि आपल्या आज्ञा चक्रात कात्यायनी आणि सहस्त्रधार, किती महत्त्वाचं, तिथे ते कालरात्रीचं स्थान आहे. हे तू कधी बघितलं का ग? तू नक्की ना ह्यावेळेस काय कर, एक रोज अर्धा तास सकाळी काढ बघ आणि ना करून बघ त्या त्या देवींचं स्थान त्या त्या चक्रांवर. आणि तुला काय अनुभवतं हे खरंच सांग तू. अगं बाहेर हे ना सगळं प्रतिकात्मक असतं, करायचं असतं, हे नाही म्हणत नाही मी, परंतु खरं जे आहे ना, खरा देव आहे, खरी देवी जी आहे ती आपल्यामध्येच आहे. सगळे म्हणतात ना ग की देवींची रूपं आहेत नारी म्हणजे, तर खरंच आहेत. मग ह्यांचे रूप जेव्हा आपल्याला कधी अनुभव येईल, जेव्हा आपण थोडंसं ध्यान करू, थोडंसं सकाळी बसू आपण आणि स्वतःसोबत त्या श्वासासोबत जेव्हा आपण एकरूप होऊन जाऊया आणि त्या त्या देवीचं ध्यान करूया, खरंच तो जो तुला दिवसभराचा आनंद येईल ना, तू म्हणशील अगं खरंच मला माहीतच नव्हतं हे. आणि हे ना तू सगळ्यांना पण सांग की खरं ह्याच्यामध्ये जास्त मला आनंद होईल ग. तू मला बाहेर शोधते, परंतु मी तुझ्यामध्येच आहे. मला कधी आनंद होईल जेव्हा तू मला स्वतःमध्ये शोधेल. तू हे नक्की 7 दिवस आहे ना. आणि शेवटचे दिवस जे आहे ना महागौरी, त्यांचं अध्यात्मामध्ये स्थान सांगितलं नाही, परंतु 9 देवींचं स्थान जे आहे ना, ते खरोखरच खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपल्या शरीरामध्येच आहे. तर तू नक्कीच ध्यान करशील, मला नक्कीच आवडेल आणि तू करशील हे मला आवडेल आणि ते सगळ्यांना तू कळवशील. हो, यावेळी ना या 9 दिवसात तू सांगितल्याप्रमाणे मी मनशांतीसाठी आणि ध्यानसुद्धा करेल बघ.